हाय हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण आरीवर्क शिकणार आहोत। की पहा, अशा प्रकारे कापड येतात, ते रिंगला बसत नाही, त्यामुळे आपण कडेने जॉईंट करून घ्यायचं असतं। मी अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेले आहे। कर्निंगमध्ये कापड कधीही फिक्स बसत नसतो, आरीवर्क करण्यासाठी त्रास होतो, त्यामुळे साईडनं असे कापड आपण शिलाई मारू घेऊ शकतो किंवा हातानेही मोठे मोठे टाके गाठले तरी चालेल। त्यानंतर अशा प्रकारे आपण वर्क सुरू करणार आहोत। त्यासाठी आपल्याला अशी कुंदन लागतील, त्यानंतर मोती लागतील काही आपल्यासाठी, आणि छोटीशी मणी लागतील, आणि फेविक्रॉलचं फेविक्विक लागेल, आणि साधी आपली नॉर्मल थ्रेड। अशा प्रकारे आपण हे चिटकवून घेणार आहोत कुंदन सगळीकडे। वर्क करण्यासाठी स्टार्टिंगला कुंदन चिटकवून घ्यावे लागेल, कारण ते चिटकून घेतल्यानंतरच आपल्याला वर्क करता येईल, नाहीतर ते कुंदन आपण जेव्हा जेव्हा चिटकवू तेव्हा मग ते हालेल। त्यासाठी आधी सगळे आपण चिटकवून घेणार आहोत। मी अशा प्रकारे चिटकवून घेत आहे। खूप सिंपल अशी डिझाईन आहे, तुम्हाला जमेलच, तुम्ही नक्की ट्राय करा ही डिझाईन केल्यानंतर ब्लाऊज वर्क करून शिवल्यानंतर खूप छान दिसेल ती बाई। नॉर्मल लोकांनाही जमेल असा हे वर्क आहे। हे पहा, मी सगळीकडे अशा प्रकारे चिटकवून घेत आहे। त्यानंतर आपण याच्यावरती वर्क करणार आहोत। थोडंसं प्रेस करते, म्हणजे हललं सुकले आहेत आता। त्यानंतर आपण यावरती वर्क करूया साध्या मणीने। ही सर्वात छोटी बीड्स आहेत, शुगर बीड्स। मी खूप स्लोली सांगत आहे तुम्हाला, नीट लक्ष ठेवून पहा। अशा प्रकारे आपण त्या कुंदनच्या भोवतालून वर्क करून घेणार आहोत त्या बीड्सने। खूप स्लोली सांगते, पहा अशा प्रकारे मी घेतली आहे वर्क करून। त्यानंतर एक मोती टाकून आणि एक साधा शुगर बीड्स टाकून आपण वरती पण टाकून घेऊया, त्यानंतर त्याला लॉक करून टाकूयात। अशा प्रकारे लॉक करते। अशा प्रकारे मी लॉक केले आहे। त्यानंतर आपल्याला खालची अर्धा चंद्र ह्या टाईपमध्ये शुगर बीड्सने वर्क करायचे आहे। अर्धा चंद्र म्हणजे अर्ध्यामधून वर्क करणार आहोत आपण। शुगर बीड्सच वापरते मी इथं, पण नीट लक्ष देऊन पहा, जमेल। खूप सोपी डिझाईन आहे, सर्वांना जमेल अशीच डिझाईन आहे। अशा प्रकारे मी अर्धा चंद्र काढून घेतली आहे। त्यानंतर इथं नॉट देते। नॉट दिल्यानंतर तिथूनच आपल्याला खाली येऊन वर्क स्टार्ट करायचं आहे। अशा प्रकारे खाली येऊन एक हा शुगर बीड्स, त्यानंतर एक मोती, अशा प्रकारे आपल्याला कॉम्बिनेशन करायचे आहे। सर्वात आधी मोती घ्यायचे, नंतर शुगर बीड्स घ्यायचे, अशा प्रकारे आपल्याला टाकत यायचं आहे जागी जागी। असं जास्तीत जास्त 6 नाहीतर 7 बसतील। अर्ध्या चंद्राच्या भोवतालून आपल्याला हे वर्क करायचं आहे, पूर्ण वर्क नाही करायचं आहे। नीट लक्ष देऊन पहा मी कशी करते आधी। हे पहा, अशा प्रकारे करायचं आहे। खूप सिंपल डिझाईन आहे। आपला कापड रिंगमध्ये बसत नव्हता, त्यामुळे आपण साईडला शिवून घेतलेले आहे। त्यामुळे कापड आपल्याला व्यवस्थित बसलं आहे, कारण आपल्याला खालीही वर्क करायचं आहे, आउटलाईन द्यायचं आहे खाली पण बाईला। आपण ते नंतर देणार आहोत। फायनल लुक मी नक्कीच दाखवेन। म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक साईड
परत फायनल लुक ब्लाऊजचा सर्व टाकणार आहे. तुम्ही नक्की पहा पुढचा व्हिडिओ. हे अशा प्रकारे आपण एक कंप्लीट केलेले आहोत. इथं नॉट देऊन घेत आहे मी. अशा प्रकारे नॉट देऊन घेत आहे. नॉट कधीही 2 ते 3 टाकावेत, कारण ते सुटणार नाही गाठ व्यवस्थित. त्यानंतर आपण नेक्स्ट करणार आहोत. अशाच प्रकारे एकदम स्लोली दाखवते, तुम्ही व्यवस्थित पहा. खूप सिंपल दिसते बाहीला केल्यानंतर वर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि काही माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा, किंवा नेक्स्ट कोणता व्हिडिओ तुम्हाला हवा असेल त्याविषयी कमेंट करा. जर माझं चॅनल तुम्हाला आवडला असेल त्याबद्दलही तुम्ही मला सांगू शकता, तुमचे कॉम्प्लिमेंट मला देऊ शकता. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. अशीच आपण डिझाईन सगळीकडे करून घेत आहोत. तुम्ही सावकाश पहा, मी तुम्हाला सावकाश दाखवत आहे सगळं काही. जसं आपण पहिला केला आहोत तसंच आपण सेकंडही करणार आहोत. स्टार्टिंगला आपण कुंदन तर चिटकवून घेतलं होतं, त्यानंतर आपण मणीने वर्क केलेलं आहोत. त्यानंतर वरती आपण एक मोती आणि एक शुगर बीड्स टाकून नॉट लावून घेत आहोत. मी अशा प्रकारे नॉट लावून घेत आहे. त्यानंतर आपल्याला खाली अर्धा चंद्र काढून घ्यायचा आहे शुगर बीड्सने, त्याच मण्याच्या भोवतावरून. प्लीज फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओज नक्की भेटतील. प्लस माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलही नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही आरीवर्क्सविषयी काही माहिती हवी असेल तर त्याबद्दलही मला कमेंट करून विचारू शकता. मी एकदम स्लोली दाखवते. अर्धचंद्र आपण काढून घेतलेले आहोत. त्यानंतर एक मोती आणि एक शुगर बीड्स टाकून आपण जागी जागी वर्क करून घेत आहोत. एक मोती आणि एक शुगर बीड्स टाकल्यानंतर परत आपण तिथून एक नॉट देऊन खाली जाणार आहोत. खाली जाऊन मग पुढे एक नॉट देऊन मग त्यानंतर अजून एक मोती आणि शुगर बीड्स टाकणार आहोत. त्यामुळे लुक एकदम परफेक्ट येईल. नाहीतर असं होईल की आपण तिथंच नॉट टाकलो आणि पुढे जाऊन डायरेक्ट हे केलं तर जवळजवळ येऊन जाईल ते. त्यामुळे एक मोती आणि एक शुगर बीड्स टाकल्यानंतर आपण इथे नॉट देऊन घेतो. त्यानंतर खाली जाऊन परत साईडला थोडंसं अजून एक नॉट देऊन मग मोती आणि शुगर बीड्स आपण टाकत आहोत. नीट व्यवस्थित मी दाखवते, तुम्ही एकदम व्यवस्थित पाहू शकता. सावकाश दाखवते तुम्हाला, तुम्ही नक्की बघा शांतपणे. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर इथे मी नॉट देऊन घेत आहे. हे आपला सेकंड बुट्टा झालेला आहे. हे बुट्ट्यातलाच एक प्रकार आहे. आरीवर्कमध्ये याला बुट्टा म्हणतात. अजून कोणत्या बुट्ट्याची वगैरे माहिती हवी असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा, त्याविषयी मी तुम्हाला सांगून देईन. अशा प्रकारे आपण पूर्ण करून घेऊयात. गाइस, मी अशा प्रकारे पूर्ण बुट्टा वर्क करून घेत आहे.
अशा प्रकारे मी वर्क करून घेत आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. मी अशा प्रकारे 4-5 घेतली आहे वर्क करून. त्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ फास्ट केला आहे, कारण तुम्हाला आता समजलंच असेल ना, त्यामुळे मी व्हिडिओ फास्ट करून तुम्हाला दाखवत आहे. Sitting in the basement apartment I rented with you. मी या ब्लाऊजचा नेक्स्ट व्हिडिओ करणार. Remembering the holiday party we had with the crew. Romeo was roaming the garden. Saturday was spent in a parking lot. Gave it all we got. It was so with you. Following the leader down 8th Street to get what we can. Crawl up the walls, make a few calls to